गायीच्या या अंगाला हात लावल्याने जन्मापासूनची गरिबी होते दूर। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात गायीला फार पवित्र व शुभ मानले जाते। धार्मिकदृष्ट्या गायीला फार महत्त्व आहे। गाय शांत व सौम्य असते। आपण गायीला देवीचा दर्जा देतो। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता असल्याचे मानले जाते व आपण तिला पूजतो। आपल्या मोठमोठ्या धर्मग्रंथामध्ये गायीचे खूप वर्णन व महिमा गायलेला आहे। अशा या गायीचे खूप शुभ शकुन समजले जातात। तर मित्रांनो, चला पाहूया गायीचे काही शुभ शकुन। मित्रांनो, ज्यावेळी गायी रानातून चरून घरी येतात त्यामुळे त्यांच्या पायामुळे वातावरणात रज म्हणजेच धुळीचे कण पसरतात। ती वेळ म्हणजे गोरद मुहूर्त। या मुहूर्तावर लग्न करणे हा खूप शुभ मुहूर्त समजला जातो। जर आपण यात्रेला निघालो आहोत आणि रस्त्याने जाताना जर गाय दृष्टीस पडली किंवा गाय आपल्या वासरांना दूध पाजताना दिसली तर आपली यात्रा यशस्वीपणे पूर्ण होते। आनंदात व समाधानात आपली यात्रा नक्कीच पूर्ण होते। ज्या घरामध्ये गाय असते त्या घरातील वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात। गाय राहत असलेल्या ठिकाणी वास्तुदोष राहतच नाही। कुंडलीत जर शुक्र ग्रह नीच स्थानी असेल किंवा त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल तर दररोज सकाळी स्वयंपाक झाला की त्यातील पहिली पोळी पांढऱ्या गायीला खायला द्यावी। यामुळे शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगल्या स्थितीत येते। सूर्य चंद्र मंगळ किंवा शुक्र यांची युती जर राहूशी असेल तर पितृदोष होतो अशी मान्यता आहे की सूर्याचा संबंध वडिलांशी व मंगळाचा संबंध रक्ताशी असतो। म्हणून सूर्य जर शनी राहू किंवा केतू बरोबर स्थित असेल तर दृष्टी संबंधित या मंगळाची युती राहू बरोबर असेल तर पितृदोष निर्माण होतो। या दोषामुळे आपले संपूर्ण जीवन खडतर व संघर्षमय बनून जाते। जर तुमच्याही कुंडलीत असा काही दोष किंवा पितृदोष असेल तर गायीला दररोज किंवा अमावस्येला पोळी गूळ किंवा चारा खायला दिल्यास पितृदोष नष्ट होतो। तुमच्या कुंडलीत जर सूर्य तुळ राशीत नीच स्थानी असेल किंवा अशुभ स्थितीत असेल किंवा केतू ग्रहामुळे अडचणीत असेल तर गायीमध्ये सूर्य व केतू नाडी असल्यामुळे गायीची पूजा करावी। यामुळे हा दोष समाप्त होईल। जर रस्त्याने जात असताना आपल्याला समोरून गाय येताना दिसली तर गायीला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे। यामुळे आपले जे काही काम असेल ते नक्कीच पूर्ण होते। जर आपण एखादे वाईट स्वप्न पाहिले व भीती वाटत असेल व वारंवार अशी वाईट स्वप्ने पडत असतील तर गोमातेच्या नावाचा जप करावा। यामुळे वाईट स्वप्ने दिसणे बंद होते। गायीच्या तुपाचे एक नाव आयु हे आहे। गायीचे तूप सेवन केल्यास आपण दीर्घायू होतो। आपल्या हातावरील रेषामध्ये आयुष्याची रेषा जर मध्येच खंडित झालेली असेल तर गायीच्या तुपाचे सेवन करावे व गायीचे पूजन करावे। देशी गायीच्या पाठीवर कुबड असते, तो बृहस्पती असतो। म्हणून जर कुंडलीत जर बृहस्पती नीच राशी मकरेत असेल अशुभ स्थितीत असेल तर देशी गायीच्या या बृहस्पती भागाला शिवलिंग स्वरूप मानून त्याचे दर्शन घ्यावे आणि गायीला गूळ व चणे खायला द्यावे। यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते। त्याबरोबरच पोळीही खायला द्यावी। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।